नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही आलो आहोत बीडला. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलेलं होतं की आता प्रमोदचं लग्न आहे, तर नेक्स्ट ब्लॉग जो असणार आहे तो प्रमोदच्या हळदीत असणार आहे. तर आम्ही आलो आहे बीडला. ऋताच्या घरी थांबलो होतो मस्तपैकी. संजय ऋताचा फ्रेंड, आमचा पण फ्रेंड झाला आहे. तर आजचा प्लॅन असा झाला आमचा की आज बीडला आलोच आहोत, तर म्हटलं लेण्या वगैरे पण बघून घेऊयात. तर वेरूळ लेणी आज बघायला चाललो आहे आम्ही. ऊन खूप जास्त आहे, बघू कसा होतं तर प्लॅन. आता बीडवरनं निघालो आहे आम्ही 3 वाजता पोचायला. पोचलो की मस्तपैकी लेणे वगैरे बघणार आहोत. माझ्यासोबत जगदीश आहे. जगदीश त्याच्या गावावरून आले, पाथर्डीवरून. इकडे पुढे गोविंद पण आलेला आहे आणि ऋता पण आहे. ऋता ड्रायव्हिंग करतोय. तर आता आपण भेटूयात डायरेक्ट वेरूळ लेणीवरती. तर आता प्लॅन असा झाला आहे आमचा थोडा की आता आलोच आहे, तर एक दुसरा मित्र आहे ऋत्याचा, प्रमित, त्याला पण भेटायला आम्ही जातो. तिथं काय 5 मिनिटं थांबू पटकन आणि निघू. तर जातो आता वेरूळ लेणीवरती, त्याला पहिले भेटून घेतो आम्ही. तर आम्ही आलो आता प्रमितला भेटायला. ऋत्याचा लहानपणीचा मित्र आहे, आमचा पण मित्र झाला आहे आता. तर म्हणलो बीडला आलोच आहे, तर प्रमितला पण भेटून घेतो. आता जातो आम्ही वेरूळ लेणी बघायला. तर हे प्रमितचं घर, बीडमध्ये आलो आहे. तर प्रमितला बाय करून आता निघतो. मस्तपैकी आज लेण्या वगैरे बघणार आहोत उन्हात, कडक त्या उन्हामध्ये. चल प्रमित, भेटू संध्याकाळी. बाय बाय. फिरून घ्या तिथं. येस, वेरूळ लेणी बाकीचं तर नाव होतं तुमचं कवर. चलो बाय बाय. हा बीडची शान, इथला मस्तपैकी शिवाजी महाराजांचा पुतळा. एक नंबर वाटतं. आम्ही आलो आता मस्तपैकी ढाब्यावरती. भूक लागल्यास आता पोरांना. मस्तपैकी काहीतरी आता व्हेजच खातो, कारण की रात्रीचा प्लॅन आमचा परत मटण खायचं आहे. जातो आता पटकन जेवून घेतो, ऊन पण खूप जास्त आहे. आम्ही पोचलो आहे आता वेरूळ लेणीच्या इथे. तुम्हाला मी आता मस्तपैकी पूर्ण वाईड अँगलमध्ये पूर्ण वेरूळ लेणी आता दाखवतो. तुम्ही पण आता आनंद घ्या वेरूळ लेणीचा. बघा लांबून वेरूळ लेणी कशी दिसते. तुम्हाला मी जवळ जाऊन पण दाखवणार आहे. एक वाईड अँगलचा तुम्ही शॉट बघा. मस्तपैकी इकडे बसायला वगैरे आहे. इकडे मस्त झाडं वगैरे आहेत आणि ही वेरूळ लेणी खूप सुंदर. मस्तपैकी आता चालत चाललो आहे उन्हात ना. लेण्या बघायच्याच आता आम्हाला. आता किती लेण्या आहेत या साईडला, डाव्या साईडला किती लेण्या आहेत? 17 to 34. 17 to 34. 17 to 34. 16 on that right side. अच्छा, आणि इकडे राईट साईडला पण लेण्यात म्हणतात. नाईस. This one is the most prominent one. तुझ्याकडे माईक नाही पण तुला माईक देतो मी, तू बोलतो रे. Okay. हां, This one is one of the most prominent one, and it's a global heritage site. There is a Kailasa temple there. मराठी आहे जरा. Okay, we'll switch to Marathi now. ही जी आहे तिथे कैलासाचं मंदिर आहे. त्याला काय म्हणतात बघा किती सुंदर लेणी दिसते. आणि त्या काळामध्ये अखंड दगडामध्ये कोरलेली लेणी आहे. कसं केलं असेल विचार करून पण एकदम असं आश्चर्यचकित गोष्ट आहे एकदम पूर्ण. हा तर फक्त आजचा छोटा पार्ट आहे. अजून या इकडच्या डाव्या साईडला पण 17 ते 34 आहेत आणि या साईडला उजव्या साईडला पण अजून बऱ्याच लेण्या आहेत. त्या पण आता बघून घेऊ आम्ही. जवळ जाऊन दाखवतो पूर्ण दगडामध्ये काय काय मूर्त्या कोरल्या आहेत, कशा कोरल्या आहेत त्या. आमच्या पोरांचा तर मस्तपैकी फोटोशूट चालू झाला आहे. जागा भेटले बाई फोटोसाठी, उभे राहिले लगेच. या दोघांचा फोटोग्राफर हा गोविंद. तुम्हाला मी आता हा वाईड अँगलमध्ये पूर्ण एक सीन दाखवतो, म्हणजे तुम्हाला पूर्ण एक शॉट दाखवतो इकडचा. आता आम्ही इकडनं चाललो आहे आणि या इकडनं परत रिवर्स फिरून येणार आहोत माघारी. मला दाखवतो आता पूर्ण. पहिले तुम्हाला वाईड अँगलने दाखवतो, नंतर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो पूर्ण लेणी. तसा बराचसा पार्ट कोसळलेला पण आहे. आता ही इथं काय होतं काय माहिती, हे पण पडलं इथलं. बघू शकता.
हे असं व्लॉग वगैरे कुठं फिरायला बिरायला गेल्यात पोरांसोबत, काय काय रडके पोरं असतात ना आपल्याकडं, तसला आहे हो बघा. चाललाय ना जाग्या. ए गरम होतंय, अरे लय गरम होतंय, घाम येतोय. पहिले फोटो नका काढू, लेणी बघून घ्या. अरे काय लेणी बघायचीच आहे, घ्या तुम्ही पण बघा लेणी या वाईड अँगलला. आता हा बघा कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा. मला मी आता एक दाखवतो इथलं एक सीन मस्तपैकी. असं आहे बघा, गॅप आहे हा, असा मध्ये गॅप आहे इथे, आणि इकडे दोन्ही साईडला कोरलेलं आहे पूर्ण. म्हणजे बघा हे अशा रूम्स वगैरे आहेत तिथे. लांबून तर बघायला भारी वाटतं एकदम. हे बघा जवळ जाऊन पण तुम्हाला दाखवतो, त्याआधी हे पण बघून घ्या. आता या पायऱ्यांवरनं वरती जातो, वरती पण काय काय आहे ते बघून घेतो एकदा पटकन. हा बघा पूर्ण वाईड अँगलमध्ये एक तुम्हाला ओव्हरऑल लेणीच्या लेफ्ट साईडचा तुम्हाला मी पूर्ण एक शॉट देतो. थकलो आहे आता गरमीमुळे, पण जरा वेळ इथं बसलो आहे मस्तपैकी. आता जरा एक 5 मिनटं रेस्ट घेतो आणि परत जातो आता, कारण की एवढी मोठी लेणी एक्सप्लोर करायला 1-2 तास तरी लागतील आणि आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे. 5 मिनटं रेस्ट करतो आणि आता निघतो परत. आता इकडे तिकडे फिरताना आम्हाला असं कळालं, म्हणजे माहीत नव्हतं आम्हाला, बऱ्याच जणांना माहिती पण असेल, की हा जो टॉवर टाईप दिसतो तुम्हाला आणि हे जे बाजूची बिल्डिंग टाईप दिसतंय, हे 20 रुपीजच्या नोटवरती, हा जो सीन आहे तो 20 रुपयाच्या नोटवरती आहे पूर्ण. तिथं फोटो वगैरे काढला. आता आतमध्ये जातो. बराच वेळ झाला इथं वरतीच फिरत होतो आम्ही, जातो आता आतमध्ये. पोरं इथनं गेलेत वरती, मी एकटाच आपलं मागे शूट करत चाललो होतो. जातो आता वरती मी पण, बघत अंधारामध्ये काय दिसतंय की नाही. तर अचानक उन्हात आलो आणि आता इथे एवढा अंधारात आलो आहे लेण्यामध्ये आतमध्ये, असं थंड वाटतं. आता बघूयात पोरं आमच्या आतमध्ये झाले. जा होत्या बघू दे कसं जातोयस. हो मी जाऊ शकेन का आतमध्ये? हाय कर पब्लिक को हाय बोल बाय. आता पुढच्या पार्टमध्ये आलो आहे. आता हे पण एक्सप्लोर करून घेतो पटापट, टाईम कमी आहे आमच्याकडे. बहुतेक 6 वाजता बंद होतील लेण्यांचं जे मेन गेट आहे ते. अजून वरती पण नाही गेले, काही लोक या टोकावरती पण गेले, तिकडे वरती कुठून गेलेत काय माहिती बाई. तिकडे जायला बघतो जमलं तर. पहिले आता आतमध्ये जातो. इथे तुम्हाला मी आता एक एक या भिंतीमध्ये कोरलेल्या मूर्त्या दाखवतो. त्या एवढ्या जुन्या काळामध्ये पण एवढ्या पद्धतशीरपणे कशा मूर्त्या कोरल्या असतील काय माहिती. दगडांच या पूर्ण भिंतीवरती फक्त मूर्त्याच कोरल्यात. बघा इथे किती हत्तीच्यावर मूर्त्या आहेत. इथे काही म्हणजे थोडं असं सोंड वगैरे असे पडलेले आहे, पण एवढ्या वर्षांपासून आहेत आणि एवढ्या चांगल्या कंडिशनमध्ये आहेत, हे नवलच आहे. आणि बघा या साईडला आम्ही आहोत वरती आणि इथे सगळ्या मूर्त्या आहेत. आता या सगळ्या मूर्त्या तर बघून झाल्या आहेत, ज्या एका स्पेसिफिक पट्ट्यामध्ये कोरलेल्या होत्या. आता वरती जायचं आहे. वरती जायला इकडे जायचं आता वरती. बघतो तर रोड कुठं नाही, शोधतो आता आणि जातो. सगळेजण थकलेत पण उत्साह आहे, तरी पण जाणार वरती. जाणार की नाही? जाणार की नाही वरती? कुठे काय लास्ट आहे पोरं आमची. जातो वरती. बाय बाय. आता या पायऱ्याने आता आम्ही आता वरती जातो आणि वरती जाऊन पण जरा एक्सप्लोर करतो अजून काय काय आहे तर नवीन. जातो आता वरती. आता पहिल्या पट्ट्यावरती आलो आहे वरच्या. आपण इथे होतो, इथून वरती आलो आणि वरून पण एक नजारा बघा तुम्ही. अजून वरती जायचं आपल्याला, अजून पायऱ्या वरपर्यंत आहेत. वरती पण जातो
आणि वरती जाऊन तुम्हाला दाखवतो पूर्ण. बसले जाता जरा पायाला चढून थकलीत. गरमी पण एवढी, आम्ही बीडमध्ये आहोत ना भाई, आता बीड औरंगाबाद या पट्ट्यात आहोत. गरमी पण तेवढीच आहे. पोरं बसलेत मस्त आणि मागे नजारा बघा. ह्या लेण्या किती भारी वाटतात. ह्या लेण्या आहे तिथे आणि इथे हे मंदिर आहे. आम्ही आलो होता आतमध्ये मंदिराच्या. पूर्ण अंधार आहे आणि प्रत्येक खांबावरती काहीतरी कोरलेलं तुम्हाला दाखवतो मी. हा पूर्ण एक मोठा स्तंभ आहे आणि प्रत्येक स्तंभावरती कोरलेलं आहे आणि खूप बारीक अशी कारिगिरी आहे याच्यामध्ये. बघू शकतो एवढ्या जुन्या वेळात सुद्धा, एवढ्या जुन्या काळात सुद्धा एवढी बारीक कारागिरी म्हणजे भाई खाऊचा विषय नाही. आता बघू शकता या दरवाजाच्या मागे शिवपिंड आहे. मला झूम करून पण दाखवतो मी. आतमध्ये जायची परमिशन नाही आम्हाला. हे बघा आतमध्ये आता लाईट लावला आहे का नाही माहिती नाही. नॅचरल लाईट आहे काय समजत नाही, पण इथे शिवपिंड आहे. पण इथे आता शिवपिंड बघितले बघा तुम्ही बघू शकता. आणि इथे वरती हे बघा, इथे सुद्धा वरच्या साईडला कोरलेलं आहे. वरती पोचले कशी, पोचले तर पोचले भाई, एवढं वरती कोरलं कसं प्रश्न पडला मला पण. हे बघा एवढं काम केलं वरती जाऊन. कुठली साधनं होती काय होती भाई काय माहिती, पण खतरनाक काम केलं. हे बघा आपण इथून आलो आणि वरती एकदम छतालाच कोरलं आहे. मंदिराची बॅकसाईड आता झाली आमची पूर्ण बघून. जातो आता परत शूज वगैरे घालतो आणि जातो खाली. अजून काय बघायचं राहिलं का ते चेक करतो आम्ही. आता आम्ही या गेटमधून आलो होतो मगाशी वरती. इथनं आलो या रस्त्याने वर चढलो. आता ही या वेरूळ लेणीमध्ये उभं आहोत. ही असं विंडो टाईप आहे आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे वेरूळ लेणीचा. आणि हे आमची पोरं इथे मस्तपैकी उभे आहेत. व्ह्यूची मस्तपैकी मजा घेत आहेत. त्यांना विचारत आपण जरा प्रश्न कसा वाटला वगैरे काय. तर संजीव बाबा काय वेरूळ लेणीबद्दल काय तुमचं काय मत आहे, कशी आहे लेणी? One of the most beautiful places I have ever visited. थोडं ॲक्सेंट वगैरे ठीक ठीक. अतिशय अप्रतिम आणि सुंदर असे आर्किओलॉजिकल साईट आहे. आणि त्यानंतर आपण हा माईक देऊ ऋतुपर्णराजे गौतमराव जाधव यांच्याकडे. प्रश्न विचारला माझ्याकडे. तर ऋत्या तुझं काय म्हणणं आहे, लेणी कशी वाटली तुला? अजंठा लेणी तू आधी बघितली असतील असं मी गृहीत धरतो. आणि अजंठा वेरूळमध्ये कुठली चांगली वाटते? मी ह्या लेणीवर खूप वेळा आलेलो आहे, पण फर्स्ट टाईम मला इतकं खराब वाटतं आहे कारण उन्हाळ्यात आलो आहे आम्ही. आणि तरी पण कंटेंटसाठी काही पण. तर जगदीश तुझं काय मत आहे? तुला आमच्यासोबत मजा आली का? आता एवढं आपण उन्हातनं आलो आहे ऋत्याच्या कारमधनं आता वेरूळ लेणीला. तर तुझं काय मत आहे? हा प्लॅन आपण बरोबर दिवशी केलेला आहे का थोडा पोस्टपोन करायला पाहिजे होता की बरोबर आहे? काय तुला काय वाटतं? बिलकुलच पोस्टपोन करायला पाहिजे. उन्हाळ्यात ही लेणी बघणं अतिशय चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण बघताना तुम्ही एकदम एनर्जी डाऊन होऊन जाणार. सो एकतर पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या नंतर यायला पाहिजे ही लेणी बघायला. लेणीविषयी बोलायचं झालं तर एकदम अस्टाउंडिंग अँड अमेझिंग वर्क आहे. इथे जी लेणी कोरलेली आहे ही पूर्ण एका दगडात कोरलेली आहे. अनिकेत जमदाडे यांच्या प्रयत्नातून हा प्लॅन सक्सेसफुल झाला. थँक्यू. त्यांची फक्त आयडिया होती, तसं प्रयत्न आमचेच होते. प्रयत्न काय नाही, सगळ्यात जो जास्त प्लॅन प्रयत्न करतो आमचे ड्रायव्हर ऋतुपर्णराजे जाधव. जरा आपण गोविंदकडे कॅमेरा फिरवतो. गोविंद कोणाशी चोरून बोलतोय काय की बाबा? बिझी आहे. बोलतोय कॅमेरा दाखवू नको म्हणतोय. गोविंद म्हणतोय माझं पोट दाखवू नका. ठीक आहे. तर जातो आम्ही आता. अजून काय एक्सप्लोर करायला चान्स भेटतो का आम्ही बघतो आता, ते पण एक्सप्लोर करून घेतो. चलो बाय. तर अशा प्रकारे आमची वेरूळ लेणी बघून झाले म्हणजे हा फक्त आमच्या मागास दिसतं तेवढंच बघून झालं आहे.
या साईडच्या लेण्या आणि दुसऱ्या साईडच्या लेण्या नाही बघितल्यात. फक्त जो मेन जो आहे मधला पोर्शन तो आमचा बघून झाला आहे. टाईम संपला आहे, 6 वाजून गेलेत आता आम्ही जातो परत आमच्या ऋत्याच्या घरी. तिकडे आमचा एक स्टे असेल आणि मग उद्या पम्याची एंगेजमेंट आणि हळद दोन्ही एका दिवशी असणार आहे. तर भेटूच आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग असणार आहे पम्याच्या हळदीचा आणि लग्नाचा. तर अजून एक गोष्ट, आज आहे 1 मे. तर सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बुद्ध पौर्णिमासुद्धा आहे. बुद्ध पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. कामगार दिवस पण आहे, कामगार दिवसाच्या पण सगळ्यांना शुभेच्छा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.